हिंजवडीत एका टेम्पो ट्रॅव्हलरला भीषण आग लागली आणि यात 4 कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला। ही तीच टेम्पो ट्रॅव्हलर आहे जिची अवस्था बघितल्यानंतर ज्यावेळेला आग लागली त्यावेळेला किती भयानक परिस्थिती होती हे लक्षात येतं। आपण आतली आसन क्षमता बघू शकता, चालकाच्या बाजूचं स्टेअरिंग बघू शकता किंवा इतर जे ॲक्सेसरीज आहेत त्याची अवस्था बघू शकता। केवळ गाडीमध्ये सांगाडा या ठिकाणी उरलेला आहे। यावरून ही आग किती भयान लागली होती हे आपल्या लक्षात येतं। व्योमा ग्राफिक्स या कंपनीचे हे सगळे कर्मचारी होते। शहरातल्या विविध भागातून या कर्मचाऱ्यांना घेऊन चालक कंपनीच्या दिशेने निघाला होता। त्याच वेळेला हिंजवडी फेज 1 मध्ये विप्रो सर्कल पासून राईट घेतल्यानंतर काही अंतरावरती ही आग लागली। आग सुरुवातीला चालकाच्या पायामध्ये लागली होती। हे पाहिल्यानंतर त्यानं तातडीनं सगळ्या कर्मचाऱ्यांना याबाबत सूचित केलं। पुढे बसलेले कर्मचारी जे आहेत ते तातडीनं खाली पुढच्या दारानं उतरले। मात्र त्याच वेळेला पॅनिक सिच्युएशन झाली। मागचा दार उघडण्याचा प्रयत्न इतर कर्मचाऱ्यांनी केला, मात्र हा जो दार आहे तो ऐनवेळी उघडला नाही। त्यामुळं मागच्या बाजूचे 4 कर्मचारी जे आहेत त्यांचा या आगीत होरपळून मृत्यू झाला। तर जे जखमी कर्मचारी आहेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे, त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। खरं तर ही गाडी ज्या ठिकाणी पेटली तिथून अवघ्या 500 मीटरच्या अंतरावरती ही व्योमा ग्राफिक्स कंपनी होती, परंतु तत्पूर्वीच ही आग लागल्यानं यामध्ये 4 जणांचा होरपळून मृत्यू झालाय। 1 मिनिटापूर्वी जर ही आग लागली नसती तर कदाचित हे सगळे कर्मचारी आज हयात असते। नाजिमुल्ला, एबीपी माझा, हिंजवडी, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।